म्हात्रे, टाइम्स डिजिटल मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून शिवसेनेचा दावा कायम असल्याचे जाहीर केल्यानंतरही दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंत्री दीपक केसरकर यांना सोबत घेत सभा बैठका घेऊन एक प्रकारे आपल्या प्रचाराला सुरुवात केल्यामुळे उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. काही कार्यकर्त्यांनी आपापसात पैजाही लावले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील खेडची गावात श्री महालक्ष्मीचा शिमगोत्सव जल्लोषात पार पडला. भक्तांनी मोठ्या आनंदात पालखी नृत्य केले. चाकरमान्यांनी उत्साही वातावरणात ग्रामदेवतेचे स्वागत केले. दापोली तालुक्यातील उटंबर खाडी मुखावर गाळ साचल्यामुळे मच्छीमारांची गैरसोय होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून खाडीतील गाळ काढावा अशी मागणी मच्छीमार बांधव करीत आहेत. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने बोटी नांगरण्यासाठी गाळ मोठा अडथळा ठरतोय. इंडिया आघाडीकडून विनायक राऊत यांना उमेदवारी मिळाल्याने निवडणूक सोपी झाली आहे. आम्ही आघाडीमधील सर्व घटक पक्ष गावागावात जाऊन राऊत यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणणे हे आमचे कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी व्यक्त केली. निश्चितपणे आज आमची पहिली आघाडी आम्ही घेतलेली आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी इंडिया या घटक पक्षातर्फे डिक्लेअर झालेली आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की रत्नागिरी जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने नाना भाऊंनी माझ्यावर जिम्मेदारी दिली. माझं कर्तव्य आहे की आम्हाला राहुल गांधींचा पंतप्रधान करायचं असल्यामुळे आम्हाला एक एक खासदार महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी काम करतोय. महाड पोलादपूर मधील लोक कोविड काळात मृत्युमुखी पडत होते तेव्हा आनंद गीते कुठे लपले होते असा रोखठोक सवाल युवा नेते विकास गोगावले यांनी उपस्थित केला. आता गीते यांनाच गहाण ठेवण्याची वेळ आली आहे असा टोला त्यांनी लगावला. माझ्या सिंधी समाजाची पण जबाबदारी असणार आहे. आज 5 वर्षानंतर आनंद गीतेला तुमची आठवण झालेली लक्षात ठेवा. कारण की 5 वर्षापूर्वी कुणबी समाज कुठं होता हे आनंद गीतेला कधी दिसलं नाही. 5 वर्षापूर्वी आनंद गीते कुठे होते ज्यावेळेला माझी कोविडमध्ये लोक मरत होती. महाड तालुक्यामध्ये महाड शहरामध्ये एकदा तरी आनंद गीते आले का हे जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवा. त्यावेळेला आले तर एकनाथ शिंदे आले, भरत शेठ आले, तटकरे आले, हे सगळे मंडळी त्या ठिकाणी आले. कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेला सरकारच्या माध्यमातून धान्य वाटलं जात होतं त्यावेळेला पण भरत शेठ काम ऑफिसच्या तिथे येऊन त्या ठिकाणी धान्य वाटत होते. त्यावेळेला सुनील तटकरे येऊन पण धान्य वाटत होते. हे लोक त्यावेळेला घरात मुंबईत झोपा काढत होते. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाखेरे पाटील यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. त्यांच्या गाव भेटी दौऱ्याला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो. रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. रोह्याच्या खाम कोलाड विभागात आमदार अनिकेत तटकरे यांनी विरोधक अनंत गीते यांच्यावर सडकून टीका केली आहे. सुनील तटकरे 365 दिवस जनतेसाठी ऍक्टिव्ह आहेत तर अनंत गीते 5 वर्ष गायब असल्याने त्यांच्यावर जनसंवाद यात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे, अशी टीका अनिकेत तटकरे यांनी केली. गीते साहेबांनी प्रचाराची कालपासून मला वाटतं काय सुरुवात केली आहे. जनसंवाद दौरा काहीतरी गेला असं मी ऐकतोय, पाहतोय सगळीकडे. खरं तर गीते साहेबांवर ही वेळ यावी जनसंवाद दौरा करण्याची. कारण गेले 5 वर्षात गीते साहेब रायगड रत्नागिरीमध्ये दिसलेच नाही लोकांना, जनतेला. म्हणूनच त्यांच्यावर वेळ आली. देवगड पिंपरी महामार्गावरील नांदगाव बाजारपेठेतील 27 स्टॉल धारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. यात स्टॉल हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच स्टॉल न हटविल्यास बांधकाम विभागाकडून स्टॉल हटवले जातील आणि तो खर्च स्टॉल धारकांकडून वसूल करण्यात येईल असे नोटिसीत म्हटले आहे. चिपळूण तालुक्यातील वहाड येथील नाभिक व्यावसायिक अनिल कदम यांचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जखमी झाली.
हा अपघात आगवे येथे घडला. एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यातच दुर्दैवाने कदम यांचा मृत्यू झाला. राजापूर अर्बन बँकेने आपला व्यवसाय 772 कोटींवर नेत या आर्थिक वर्षात 5,88 लाख इतका ढोबळ नफा मिळवला. आगामी काळात आपल्या ग्राहकांसाठी व्हर्च्युअल बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय बँकेने घेतला. प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे हे होतं. बाकी अहोरात्र आपले ATM चालू असतात आणि कॅश त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. मागच्या वर्षी आपण UPI ट्रान्झॅक्शन चालू केलं. QR कोड आपण दिले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.